पिंपरी चिंचवड प्राधिकरणाने 470 कोटी 42 लाख रुपये जमा खर्चाचा 2014-15 चा 102 कोटी 51 लाख 8 हजार रुपये शिल्लकी रकमेचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेत मंजूर केला। वाकड येथे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी नवी गृहयोजना, अपंग पुनर्वसन शैक्षणिक केंद्र, अस्थिव्यंग आणि निराधार महिला केंद्र, 10 क्रीडांगणे आणि 10 उद्याने विकसित करण्याचा संकल्प आहे। त्याशिवाय पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी 50 कोटी आणि हरित विकास प्रकल्पासाठी 31 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे। अर्थसंकल्पात 367 कोटी 90 लाख 92 हजार एवढा खर्च दाखविला आहे। पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख होते। मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। प्राधिकरणाने महसुली खर्चासाठी 65 कोटी 22 लाख तर भांडवली खर्चासाठी 299 कोटी 77 लाख एवढी तरतूद केली आहे। विविध विकास कामांसाठी 150 कोटी 47 लाख रुपयांची तरतूद आहे। त्यामध्ये औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी 50 कोटी, वाल्हेरकरवाडी गृहयोजना 30 कोटी, स्पाईन रस्त्यांवर कुदळवाडी चौकातील उड्डाणपूल 35 कोटी, औंध रावेत रस्त्यावर जगताप डेअरी चौकात उड्डाणपूल 12 कोटी, त्रिवेणी नगर पट्ट्यातील स्पाईन रस्ता 8 कोटी आदी कामांचा समावेश आहे। त्याशिवाय प्राधिकरण बाजार, वाहनतळ आणि सांस्कृतिक भवन उभारणी 5 कोटी, विविध पेठांमध्ये भाजी मंडई, हॉकर्स झोन, स्मशानभूमी उभारणी 12 कोटी, वाकड पोलीस चौकीची उभारणी 2 कोटी, वाकड पाण्याची टाकी आणि पोलीस ठाणे 3 कोटी रुपये असा खर्च केला जाणार आहे।